47 फूट लांब, 15 टन वजन. माडबन किनाऱ्यावर आलेल्या अशा अजस्त्र महाकाय ब्लू व्हेल माशाला वनविभाग आणि स्थानिक मच्छीमारांनी जीवदान दिलं. जखमी अवस्थेत तो किनाऱ्याला लागला असावा असा अंदाज होता. मात्र वनविभागानं पाहणी केली असता या माशाचा कल्ला वाळूत रुतल्याचं निष्पन्न झालं. 24 तासांच्या प्रयत्नांनंतर सुखरूप खोल समुद्रात त्याला सोडण्यात आलं. दोन्ही लॉन्चला दोर बांधून त्यांच्या पद्धतीनं त्यांनी अगदी व्यवस्थित त्याला जखम इजा होणार नाही या पद्धतीने बांधून त्या ग्रामस्थांनी 2 लॉन्चच्या साहाय्याने खोल पाण्यात ओढून घेतला. खोल पाण्यात ओढून घेतल्यानंतर आपोआप त्यांनी बांधलेल्या दोऱ्या त्या पाण्याच्या त्याच्या प्रवाहाच्या विरुद्ध दिशेने त्या निघून आल्या. अलीकडच्या काळात असे अजस्त्र मासे किनारपट्टीवर येण्याच्या घटनांमध्ये वाढ झाली आहे. याआधी गणपतीपुळे, दापोली, देवगड आणि गुहागर किनारपट्टीवर काही जखमी तसंच मृत मासे आढळून आले होते. आजवर रत्नागिरी जिल्ह्यातल्या किनाऱ्यांवर 20 ते 40 फुटी मासे मृतावस्थेत लागलेत. मात्र तब्बल 47 फूट लांबीचा मासा किनाऱ्यावर येण्याची ही पहिलीच वेळ आहे. ब्लू व्हेल मासा हा तसा खोल समुद्रात राहणारा मासा आहे आणि जैतापूरला जो आला तो एखाद्या भक्ष्याच्या पाठीमागं सहसा भक्ष्याचा पाठलाग करताना किंवा जखमी अवस्थेत किंवा वयस्कर झाल्यानंतर असे बाहेर येऊन वाळूत रुतले जातात आणि त्यांना परत पाणी ओहोटी लागली की पाण्यामध्ये जाऊ शकत नाही. अतिशय शांत आणि सुंदर दिसणारा हा मासा कोकणात देवमासा म्हणून प्रसिद्ध आहे. अनेक वेळा ब्लू व्हेल मासे मच्छीमारांना खोल समुद्रात दिसतात. अत्यंत खोल पाण्यात राहणारा हा मासा खाद्याच्या शोधात किंवा वाट चुकून उथळ समुद्रात आला तरच त्याचं असं दर्शन होतं. प्रणव पोळेकर, झी मीडिया, रत्नागिरी. झी 24 तास रहा एक पाऊल पुढे.